आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेतले जाणार, सरकारचा मोठा निर्णय। मंडळी, सध्या नगरपालिकेत स्वीकृत सदस्य घेतले जातात, परंतु आता तसेच स्वीकृत सदस्य जिल्हा परिषदेमध्ये घेण्याचा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती समजली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत नुकतेच वक्तव्य केले। महापालिका निवडणुकीत पक्षांकडून अनेकांची नावे स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चेत असतात, पण चर्चेत असलेल्यापैकी काहींना उमेदवारी मिळते, त्यामुळे इतरांची नाराजी होते किंवा मग महत्त्वाचे उमेदवार पराभूत झाले, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य निवड केले जातात। याच धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य हे महत्त्वाचे राजकीय पद येण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेत 10 सदस्यांमागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य निवडावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। याबाबत शासन आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे। येत्या सभागृहात हा कायदा होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।